विठ्ठलामध्ये राहणाऱ्याने पंढरपूरची वारी केली, यामध्ये काय नवले? म्हणले जीवाने पंढरपूरची वारी केली, यामध्ये काय नवले? म्हणले एक वेळा शिवाने पंढरपूरची वारी केली. कुणी? शिवाने म्हणजे महादेवाने. कोणी वारी केली पंढरपूरची? महादेवाने. कुठल्या महादेवाने? सिडकोतल्या. जन्माला आल्यानंतर, महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरला जावं, एकदा तरी वारीत. माझ्या महादेवाने पंढरपूरची वारी केली. एक वेळा कैलासावरती महादेव आणि पार्वती बसलेले होते आणि अशीच पंढरपूरची वारी जवळ आली. पांडुरंग म्हणू लागले, महादेव म्हणू लागले, पार्वती मला वाटतं यावर्षी आषाढी वारी जवळ आली, मला वाटतं मी जावं पंढरपूरला. पार्वती म्हणली तुम्ही जाल तर आपला बिझनेस कोण पाहिल? काय म्हणली? पार्वती म्हणली रिटायर झाल्यावर जाऊ ना. महादेव म्हणले रिटायर झाल्यावर मला चालता येईल का? आणि माझी एक विनंती आहे, रिटायर होण्याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी करून घ्या. रिटायर होण्याच्या अगोदर चारी धाम करून घ्या, देवधर्म करून घ्या. रिटायर होण्याच्या अगोदर जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत वेळ काढत जा. नंतर वेळ मिळेल पण शरीर साथ देणार नाही. आणि जरी कुठं तीर्थयात्रेला गेले तर म्हणले म्हातारपणी जरी गेले तरी दुसऱ्याची तीर्थयात्रा अर्धी करून मधूनच आले. म्हणले म्हातारी तब्येत बिघडली. आज पार्वती महादेवाला म्हणू लागली, देवा तुम्ही जर पंढरपूरला चालले तर मला बी यायचं. पंढरपूरला यायचं म्हणल्यानंतर पांडुरंग पार्वतीला महादेव म्हणले तू यायचे म्हणल्यानंतर आपला कैलास आश्रम कोण सांभाळेल? म्हणले महादेवा पांडुरंग पाहून घेईल. बाजूला गणपती बसला होता. दोघांची चर्चा गणपतीने ऐकली. गणपतीने ऐकल्यानंतर गणपती म्हणले पप्पा मला बी यायचं. आता गणपतीला घ्यायचं म्हणल्यावर महादेवाने विचार केला स्कॉर्पिओ काढावं लागल. गणपती चालू शकत नाही, कारण गणपतीचं म्हणले चालत गणपती जाऊ शकत नाही, गाडी काढावं लागेल. मग महादेवाकडे स्कॉर्पिओ आहे. कोणती? व्हाईट कलरची नंदी. पुढे महादेव बसले, मध्ये गणपती, पाठीमागे पार्वती निघाले पंढरपूरला. पंढरपूरला निघाल्यानंतर महाराज वारकऱ्याची खूप गर्दी झाली. आणि त्या पंढरपूरच्या अलीकडे एक तळ लागतं, त्या तळ्यापासून पार्वतीनं गर्दी पाहिली. गर्दी पाहिल्यावर म्हणली पार्वती म्हणली आपल्याच्या नाही, या गर्दीत जाणं शक्य नाही. महादेव म्हणले मग आता काय गर्दी जाते का परत? म्हणजे एकटी कशी परत जाऊ? स्कॉर्पिओ तुमच्याकडं, गणपती तुमच्या बरोबर, मी एकटी कशी जाऊ? एक काम कर म्हणले इथं तळ्यावर थांब. म्हणून जर पंढरपूरला गेले तर तळ्यावरती पार्वतीचं मंदिर आहे, एक देवी मंदिर आहे. कधी गेले तर आवर्जून पहा. पार्वतीला तिथं तळ्यावर बसवलं आणि महादेव आणि गणपती निघाले नंदीवर बसून. चंद्रभागेत स्नान केलं आणि चंद्रभागेत स्नान केल्यानंतर नंदीवर बसलेले महादेव गणपती डायरेक्ट दर्शनाकरता निघाले. चंद्रभागेत वरती आल्यानंतर गर्दी एवढी वाढली, एवढी गर्दी वाढली, वारकऱ्याने पाहिलं अरे म्हणले हे बैलावाला कोण आला इथं? इथं माणसाला पाय टाकायला जागा नाही, बैल घेऊन आला. कोण आहे बैलावाला? काही वारकऱ्यांनी ध्वजा उलट्या केल्या, वारकऱ्यांनी झेंडे उलटे केल्यानंतर महादेव नंदीला म्हणले नंदी पुढे जाणं शक्य नाही, जर वारकऱ्यांनी पताका उलट्या केल्या तर गडबड होईल सगळी. म्हणले तू इथंच थांब. म्हणून जर तुम्ही कधी पंढरपूरला गेले तर पुंडलिकाचं दर्शन करून वरती आल्यानंतर एक चौफुली लागते, तिथून नामदेव पारीकडे सरळ मंदिराकडे जाताना राईट साईडला हनुमंतरायाचं मंदिर आहे. त्या हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे. आतापर्यंत कुठं तुम्ही पाहिलंय का महाराष्ट्रात दुसरीकडे हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे का कुठं? महादेवाच्या मंदिरासमोर नंदी ठीक आहे, हनुमंतरायाच्या मंदिरासमोर कुठं महाराष्ट्रात तुम्हाला नंदी दिसला का? पंढरपूरला गेल्यावर आवर्जून पहा, हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर लगेच नंदी आहे. आणि आता ज्याने ज्याने ही कथा ऐकली त्याने आवर्जून पंढरपूरला गेल्यावर पहा.
राईट साइडला हनुमंतरायाचं मंदिर आहे. जाताने तिथं मेन त्या हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी महाराज आहेत, नंदिकेश्वर. नंदीला तिथं सोडलं, पार्वतीला तळ्यावर सोडलं आणि महादेवाने गणपती दर्शन करता निघाले. त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन आलं, नामदेव पायरीचं दर्शन करून वरती निघाले आणि वरती निघाल्यानंतर एवढी गर्दी, एवढी चेंगराचेंगरी होऊ लागली. गणपती म्हणले, देवा माझ्याकडनं आता पाय उचलणं शक्य राहिलं नाही. म्हणले मी परत जातो. अरे म्हणले माग जायला जागा नाही, पुढे जायला आता जातो कुठं? म्हणून गणपतीला उचललं आणि तिथं डाव्या हाताला जाताना एक देवळी, त्या देवळीत बसवलं. म्हणले तू इथंच बस आता जर कधी पंढरपूरला गेले, नामदेव पायरीनं समोर गेले की तिथं लेफ्ट साईडला गणपतीचं मंदिर आहे. म्हणले आता तू पुढे येऊ नको, तू इथंच थांब. आणि एकटे महादेव माझ्या पांडुरंगाचं दर्शन करण्याकरता महाराज पांडुरंगाच्या गर्भगृहामध्ये गेले आणि गर्भगृहामध्ये गेल्यानंतर आज माझा महादेव माझ्या दर्शनाकरता आला हे पाहिल्याबरोबर माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर धारण केलं. म्हणून पंढरपूरला पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे? महादेव आहे. म्हणले कैलासावाला वारी करतो, सिडकोवाला घरी राहतो. कैलासपती महादेवाने सुद्धा पंढरपूरची वारी केली. या चंद्रभागेवरती नारदाने 12 वर्ष तपश्चर्या केली आणि ज्यावेळी 12 वर्ष तपश्चर्या केली त्यावेळी सर्व दोषातनं मुक्त झाले. आणि त्यावेळी नारदाला सांगितलं, नारदा आता तू ब्रह्मलोकामध्ये जा आणि ब्रह्मलोकामध्ये जाऊन ब्रह्माजीच्या मुखातनं शिव महापुराण कथा ऐक. आणि त्यावेळी नारद मनसे ब्रह्मलोकामध्ये आले आणि ब्रह्मलोकामध्ये आल्यानंतर नारदाचं दर्शन घेतलं, उच्च सिंहासनावरती बसवलं आणि नारदासमोर मुख्य श्रोत्याच्या रूपामध्ये भगवान सुद्धिमंतात ऋषींनो नारद महर्षी बसले. आणि नारदाने पहिला प्रश्न केला, म्हणले मला त्या भगवान शंकराविषयी माहिती द्या. म्हणले महादेवाला जल का प्रिय, महादेवाला बेल का प्रिय, महादेवाची पूजा सोमवारी का केल्या जाते? वास्तविक पाहता सोम म्हणजे चंद्र. सोमवार कोणाचा आहे? चंद्राचा वार आहे. रविवार कोणाचा आहे? म्हणून आपल्याकडे प्रत्येक आज बुधवार आहे ना, गुरुवार, बुधचा कलर हिरवा आहे म्हणून काल हिरवा सांगितला होता. काल विसरलोच गडबडीत. आजचा कलर आज गडबडीत काल सांगता सांगता विसरलो. आता उद्याचा सांगतो. उद्याचा गुलाबी. बुधचा कलर कोणता आहे? म्हणून बुधवारी शास्त्र म्हणतं बुधवारी पिंपळाच्या पानाच्या दर्शनाचं खूप मोठं महत्व आहे. बुधचा कलर कोणता आहे? हिरवा. म्हणून पिंपळाचं दर्शन करण्याचं खूप मोठं महत्व आहे. किंवा पिंपळाचं पान तोडून हातावर ते पान घेऊन त्याचं हाताला घर्षण केलं, पानाचं जर घर्षण केलं तर म्हणले सर्व हातातले दोष समाप्त होतात. बुधवारी पिंपळाच्या पानाचं घर्षण करायचं. कारण बुधाचा कलर हिरवा आहे आणि बुध संतुष्ट होतो. म्हणून आपल्याकडे विनाकारण काहीच गोष्टी नाहीत. प्रत्येक गोष्टीला रिझन आहे, शास्त्र आहे. फक्त ते आपल्याला माहिती नसतं. माणसं विनाकारण डोकं लावतात. असं केल्याने काय होतं, तसं केल्याने काय होत. शास्त्र आहे. भगवान सुजी म्हणतात ऋषींनो नारदाला सांगितलं. तू नारदाने प्रश्न केला. म्हणले महादेवाची पूजा करताना सोमवार महादेवाला का प्रिय? सोम म्हणजे चंद्र, सोमवार तर चंद्राचा वार आहे. या दिवशी महादेवाची पूजा का? म्हणले महादेवाला बेलच का प्रिय? महादेवाला बेल वाहताना उलट का वाहतात? तर आपण बेल ठेवताना कसं ठेवतो? प्रश्न केला.
म्हणले भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जर गेल्यानंतर कधी बी जल अर्पण करायला कसं चालतं? म्हणले कृष्ण मंदिरामध्ये गेल्यानंतर पुजाऱ्याने स्नान घातलं तर नंतर जल टाकायला चालत नाही. म्हणले महादेवाच्या मंदिरात कधी जा, थंडीत गेले तरी जल, उन्हाळ्यात गेले तरी जल. म्हणले महादेवाला जल का एवढं प्रिय आहे? म्हणले थंडीत गेली तरी महादेवाला थंडीत सुद्धा जल. म्हणले का बरं एवढं जल महादेवाला प्रिय का? म्हणले जलाचा स्वीकार केला. कृष्ण मंदिरात जल एवढं चालत नाही, राम मंदिरामध्ये नाही, मग महादेवाच्या शिवलिंगावरती जल का? प्रश्न केले. बेल वृक्ष कसा प्रगट झालं? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न केला, म्हणले हे शिवलिंग का प्रगट झालं, कुठं प्रगट झालं, या शिवलिंगाच्या प्रागट्यामागचं काय कारण आहे? शिवलिंगाची पूजा करण्या अगोदर म्हणले मला शिवलिंग उत्पत्तीची कथा सांगा. त्यावेळी ब्रह्माजी म्हणले नारदा तुला आज नाही, मी उद्या 2 ते 5 या वेळेमध्ये शिवलिंग कसं उत्पन्न झालं, याची सर्वात अगोदर पूजा कोणी केली आणि हे शिवलिंग काय आहे, या सर्व कथा उद्या 2 ते 5 या वेळेमध्ये सांगल. उद्या कथेमध्ये सुंदर आपण देवादिदेव महादेवाचा सुंदर विवाह संपन्न करू. सर्वांनी महादेवाच्या लग्नाकरता येताना कोणते वस्त्र परिधान करायचे? स्त्रीने आणि पुरुषाने व्हाईट केले तरी चालल, असले गुलाबी जे असतील ते पुरुषांना. स्त्रीनं उद्याचा कलर लक्षात ठेवून सुंदर महादेवा